केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला 100 बसेस मंजूर झाल्या असून पहिल्या टप्प्यात 30 बसेस मिळणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला 100 ई बस मंजूर झाले। यापैकी पहिल्या टप्प्यात 30 बस मिळणार असून त्यापैकी 10 बस पिंक कलरच्या फक्त महिलांसाठीच असणार आहेत। याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। त्यासाठी 27 कोटी रुपये खर्चून बस डेपो आणि चार्जिंग सेंटर बांधले जात आहे। याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 8 दिवसात पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले। बस डेपोच्या जागेत नवीन बस डेपो उभारला जात आहे। तेथे महावितरणच्या उपकेंद्राची उभारणीही सुरू झाली। त्यासाठी 4000 चौरस मीटर जागा देण्यात आली। हे उपकेंद्र 33/11 केव्ही क्षमता 10 MV चे आहे। त्याच्या उभारणीसाठी 9 कोटी 86 लाख रुपये लागणार आहेत। इतर पायाभूत सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचेही काम सुरू आहे। 3 कोटी रुपये खर्च करून विजेची लाईट टाकण्याचे काम सुरू झाले। सर्व बस चार्ज करण्यासाठी 20 चार्जिंग पॉइंट कार्यान्वित केले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात बस आल्यानंतर ज्या भागात अत्यंत गरज आहे त्या भागात पहिल्यांदा बस सेवा सुरू होईल। उर्वरित भागात बस जसे येतील तशा पद्धतीने सेवा देण्याचे प्रयत्न राहतील, असे सांगण्यात आले।